उद्धव राज टाळी वाजली, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र. मुंबई. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. मुंबईचा महापौर मराठी होणार आणि आमचाच होणार असंही राज ठाकरे म्हणाले. तर महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. आज मुंबईत एकत्र पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युतीची घोषणा केली. मराठी माणसाने बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे. कारण आम्ही दोघं इथे बसलो आहोत. ठाकरे बंधू आमच्या दोघांचे हे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या 5 सेनापतीमधले एक सेनापती. त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरेंचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांत ठाकरे. अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता. त्यांच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही. उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उदावरती लागले आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म घ्यावा लागला अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली. इतकी वर्षे व्यवस्थित गेली आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायला हे मनसुबे पाहायला मिळतंय असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. दिल्लीत बसलेल्यांचे मनसुबे अनेक आहेत. आता आपण भांडत राहिलो तर त्यांना फायदा होईल. मी मागे म्हटलं तसं एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस कोणाच्या वाटला जात नाही आणि कोणी त्याच्या वाट्याला आलं तर त्याला सोडत नाही असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरेंनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. आज शिवसेना आणि मनसेची युती झाली हे मी जाहीर करतो असं राज ठाकरे म्हणाले. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कोण किती जागा लढवणार हे आत्ता सांगणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. 2 टाळ्या वाढल्या आहेत हे राजकीय पक्षातील मुले 2 टोळ्या वाढल्या आहेत जे राजकीय पक्षातील मुले पळवतात. राज्यात सध्या 2 लहान मुले पळवण्याची टोळी जागृत आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली. त्यांची प्रतीक्षा होती ती शिवसेना आणि मनसेची युती झाली हे मी जाहीर करतो असंही राज ठाकरे म्हणाले.